सगळं उरकलं आहे, दुकानात मटेरियल ठेवलं आहे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. रगडा द्या बरे. शेठच्या हातचा रगडा खायचा आहे. ह्या शेठच्या हातचा खायचा आहे. ओ शेठ, ओ शेठ, ओ शेठ, वर बघा ना, लयच लाज देतो. आ मॅडम बनवा. असं तेवढंच दे. आपला तेव कसा आहे? 200. तेवढंच दे मग. 1 किलो दे. हो, नमस्कार. आता कप घ्यायचे, जाऊ दुकानामध्ये कप घेण्यासाठी. 1-2 डझन घेऊ. मला 1 डझन कप दे. कोणते पाहिजे? कसे डझन आहेत तुझं पसंत? घेतलेत त्या दुकानातून. आता बघू अजून काय भेटतंय गावात. भेटलं तर बघू. मित्राकडे जायचं आहे का? चला तिकडं जाऊया. रस्त्याकडं आलोय. असा फोनवर बोलत आहे. त्याचं दुकान आहे मित्राचं. मला टोपी दे ना एखादी. टोपी बघू आपण, आवडते का? आवडली तर घेऊ टोपी. टोपी, ही टोपी जाळीची टोपी भारी आहे. दोस्त दोस्त आहे. टोपी कोणची चांगली आहे यातली? ते ना. हा पण ऊन नाही, लात नाही घुसणार जाळीतून. वाईट पण लय मळण. माझी वाईट आहे. पुढे आहे तो तसले ते गोल घालतो ते पुढे. ती पुढे टोपी कस काय? पहिले अशी होती माझी. हा गेली कुठतरी, मग ती घालायला चालू केलं मी. हा मग आज बघितले ते त्या डोक्यात काल का कधी ऊन लागत नाही. नाही नाही, असे गोल एकदम. हे कसे 160 रुपये बघतो. डोक्याला लागलं ना करीतच जाऊ. 160 रुपये म्हणावं ना, तर किती 200 म्हणून. एक काम कर ना. हा अरे ऊन लागत नाही पांढरे. मी पांढरेच घातले, मग त्या दुसरी अरे लय मळण म्हणजे. मला जाऊन दिला का धुवायचं, त्याला घाण नाही बसत. क्रीम कलर आहे. तुला किती द्यायचे पैसे? 160 रुपये, 150. डोक्याला लागलं ना खरं. मला पण गिराय का सारखं? हे घे ना. चल 50. ते नको मला. 50. ते नको. हा मला ती पांढरी देत असला तर. ते नको. याला मित्राला पण लुटे देत भाऊ, काय करावं. मित्रच खाणार आहे ना, दुसरं कोण खायला लागलं. किती द्यायच तुला सांग. काय द्यायची ते बाबा. चला आता ह्याच्या पुढं काय. संध्याकाळचे टाइम, भावाने लक्ष्मी यायचं टाइम झाला आता. होय सांग ना. धंद्यावाला सारखंच करायला लागला तो. गिराय का सारखंच करायला लागलं. 10-20 रुपये घ्यावं मित्राकडून, तर ते दिलंय सोडून. आणि हे करा आणि ते करा. किती दिवस सांग ना. ते काय द्यायचं व्यवहाराने असतं रे, मला नाही कळत ते तेव्हा. बघा माझ्या भाऊ बहिणींनो, गाईचा काही टोपी घेतली. उन्हासाठी घेतली टोपी. लय ऊन लागतंय पण पांढरं लय मळण लागा. अरे घालला काय, ऊन नाही लागायला पाहिजे. लागायला नाही पाहिजे. मळण लागा लय. मळ खाईन लागा टोपी लय. डोक्यात घाल लागा तो. एवढा विचार करायला लागला. अरे कोणची घेतलं धुवा लागणार आहे तुला 2 दिवसाला 4 दिवसाला कामामुळे. कोणची घेतली धुवा तर लागणार आहे. एवढं घेणे ऊन लागत नाही.
अरे ना बरं किती द्यायचं तुला सांग चल काय द्यायचं? संध्याकाळी अरे मला खरंच नाही कळत किती द्यावा 160 160 ते सांगायचा रेट झाला. मला किती देतो मी किती तुझ्याकडे आलोय कशासाठी काय द्यायचे मला नाही कळत रे. हे पिवळी देऊ का? ते नको मला एक काम कर काळी टोपी दे. आता ना लय पण काळी मळणार नाही काळी दे. गाडी घेऊन लागते लागू दे भाऊ. हे बेल्ट तुटत नाही ना कुठलं तर मग चांबर आहे तिथं मस्त पुढं यायला झेंड्याखाली का लेंड्याखाली का झेंड्याखाली अगं ही काळी टोपी घेतली पांढरी लय मळती तेव्हा काय धुवायला येणार नाही आपल्याकडं घरी त्यामुळं पांढरी नाही घेतली काळीच घेतली. तेव्हा जर धुवायला आला असतं तर मग घेतली असते पण तेव्हा काय धुवायला येणार नाही येणार धुवायला. येतो ना पोरग कस काय आज इकडं बघू आता त्याला पैसे देतो 10-20 रुपये देतो. मित्र आहे आपला त्याला काही लय द्यायची गरज नाही आणि घरी जाता येईल. फ्रेश कलर घेतलाय पुढे 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 ती बघ ना हे व्हाईट आहे हे बघ लय भारी कॉटन इकडं बघ कवर घाल घाम येत नाही घामाचा विषय नाहीये मी तुला काय म्हणतोय ते चांगली असेल ना ती ती बघ ना ही भारी माझी सगळी तुला माहिती आहे टॉप्यातलं मला काय कळत नाही त्यातलं शीट कव्हरचं म्हणले आपल्याला समजतं आणि यातलं तू मला सांग मला कोणचीच फायदेशीर राहील. हवा लागली पाहिजे डोक्याला प्युअर कॉटन आणि ही याला नाही हवा लागणार. पॉलिस्टर आहे पूर्ण हवा नसते ना बंद असतं नुसतं वरती दिसतं तुला जाळी हा. पण आतमध्ये पॅक असतं सगळं इकडं बघ. ते गरम होईल ना हा, याला polyester नाही गरम गरम नाही होत. हे किती द्यायचे 110. तसं पैशामुळे काय म्हणलं नाही ना ते भारी टोपी म्हणून तसं काय. हो, हे तुमची गैरसमज आहे. पॉलिस्टर आहे ही. आता तो म्हणला ही घे त्यामुळे ही घेतली मी पांढरी कॅन्सल केली. तो लहानपणीचा मित्र आहे त्याच्यामुळं ऐकावं लागतं मित्राचं बायकोचं कमी पण मित्राचं ज्यादा ऐकावं लागतं. कलर भरपूर असतो कलर कोणचा कलर आहे मळखाव आहेत तेच कलर लई कलर मळखाव रे मध्ये आता कसं असतं हे का जो कोणता आहे हे काय तुला असे पूर्ण याचे काय रेट आहे याचा 110 आणि त्याचा 107 काय बांधगड तसले आहेत ना गंडाळ घालते तसले आहेत बरा दिसतोय का मी बरा दिसत असलो तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा दिसतोय ते बघू ही एक कलर कोणता पोरांनी घातला होता असं म्हणजे चिकना होता वा काय तुला सोपं नाही काय म्हणता आपल्याला पीछे दुकान पे धुंदीला आहे का लाल आहे का ह्यो? ह्यात लाल आहे का ह्याच्यात आहे थोडा जवळ बरं जाऊ दे लय भाव चढत आहे लय बघितलं जाऊ दे आपलं एकच घेतो लय अर्धी रात्री हा काय बघतो का ती कशी कॉटन आहे प्युअर प्युअर कॉटन ही कमी म्हटली असेल एकच रेट सगळे नाही, परत एक जीन्स त्यात एक घाल मस्त आहे सगळं भारी माल आहे ते लोकलचं तिकडे आहे मग तिकडं 110 हे काय फक्त म्हणायला आहे ते तू रेट टाकले तू लय कसं काय लांबच्याकडून कमी घेतो आणि जवळच्याकडून जादा घेतो आहे ना मित्रांनो भारी दिसतो ना आता ही टोपी घेऊ आपण आहे ना बरी आहे ना? हम्म. आवडली ना हम्म. बरं आपलं घालायची कोणची तरी उन्हामुळे रे जीन्स हे जेंट्स टोपी घेतली जीन्स हा जीन्स होय मला वाटलं जेंट्स टोपी गोळ्या माणसाला नाही कळत एवढं काय कसा हसत आहे ताक प्यायला चाललो जात आम्ही दोघं मित्र खर्च करायला लागला आता त्याच्या मनाचा खर्च करायला लागलाय टोपीचे फक्त मी झालं होय चल टोपीचे फक्त 50 रुपये दिलेत मित्र असल्यामुळं
बाहेर बोलताना नसतं आलं. ह्याच टोपीच्या बाहेर 100-150 रुपये घेतले असते. पण मित्र आहे मी, खरं बोलतो काय असेल ते तोंडावर. आता ताक पिऊ. पैसे दिले पाहिजे त्याची उधारी दे. हो आहे का शेट? ताक द्या ना. घे ना यांचं शेटचं. इथं ताक भेटतं, फेमस ताक आहे यांच्याकडं. रोज इथंच प्यायला येतात, बेलेश्वर ताक सेंटर. दिवस भरले ऊन लागत लोकांच हसते बा. ताक पिलो होतं आम्ही. ताक भारी होतं. थोडं खालीवर होत आहे का वाटतं? नेट मार स्क्रू बरं का. मला म्हणला काय म्हणला माहितीये का, फक्त द्यायचंय म्हणला हातात, कधी द्यायचंय म्हणला. अरे मुलगा आहे काय चिकन घ्यायला. त्यांनी सगळा वेळ घातलाय माझा, दिवसभर वेळ घातला. रसना देण्यासाठी आलो. मित्राने रसना काढलाय. आता यातून ओतून घ्यावं लागेल रसना 2 गल्लासमध्ये. मित्र म्हणला रसना भासतो, लवकर नको घरी जाऊ. मित्रांनी खाल्ला 1 तास. बरोबर हा. मित्रांनी 1 तास नंतर किती खाल्लं, 1 तास टाइम खाल्लाय. मला म्हणला 2च मिनिटात का द्या फक्त द्यायच्यात. तिथं तो बसला स्क्रू मारीत. एवढा तर टाइम घातला, एवढा टाइम घातलाय मित्रांनी. हे कन्फ्युजन झाले. यांना वाटतं काय चाललं, व्हिडिओ बनवायचं चालू. हे काय वर येत नाहीत आमच्याकडं. तुम्ही शोरूम आहेत का? एकच जोडते. वेल्डर आहे वेल्डर. काम घेतो. फर्निचर ऑर्डर आप दीवान कपाट हे देर पैसे चला जाऊया आता. काही वेळ भेटला रस्त्याने तर तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत बाय बाय.